पण काय झालं काय माहिती, मम्मी काय म्हणली काय माहिती त्याला. नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. झालं का चहा पाणी वगैरे? आमचं चालूच आहे सगळं आवरणं, स्वयंपाक चालूच आहे मम्मीचा. आणि इकडे सकाळीच काय तोंड बिंड धुतला का नाही काय माहिती, तोंड धुतच घे ना काय माहिती तोंड दे आणून काय आणून ते खाऊ आले चिप्स वगैरे काहीतरी. मम्मी चालली बघा स्वयंपाक. तर आज हे काय दोडका, कोणता दोडका, पारसा दोडका. दोडका आहे त्या संग मुगाची डाळ दोन मिक्स करून वाटतं डाळ दोडका बनवायचं. सकाळ त्याच्यामध्ये आलू पण होते ना बघून तर मला वाटलं डाळ दोडका आणि आलू असं बनणार आहे मम्मी. दोडक्यात आलू कशाला टाकायचं असं वाटलं मला. असं आम्ही विचार केला होता आम्हाला दोडक्याचे खायचे, आलूचे खायचे होते पराठे बनवून. पण नंतर विचार आला की गव्हाचं पीठच नाही, गव्हाचा कट्टा आणून ठेवलाय, दळण आणायचंय. आणि इकडे हे असा पसारा पांगून ठेवला बघा. इवाला कांदा कापला. हे आपले बदाम आणि काय हरभरे भिजून ठेवले ते रात्रभर खायचे. पण इकडं येऊन हे जो कुटाणा केलाय ना त्याचं हे बनवलंय बघा. हे बनवलंय त्यानं हे असं भेळ. याचे सगळे चिप्स ते दुकानातले मुरमुरे पापडी शेंगदाणे पण होते त्याच्यामध्ये बाई, शेंगदाणे वगैरे असं बनवून बनवलंय ते खायचंय. त्याच्या व्यवस्था कांदा लिंबू टाकला. पिरू सरच बसले एका साईडला जाऊन. काय म्हणलीस मग तू? मी काय ना म्हणले त्याला म्हणलं भाऊ गेला आंघोळीला, मी करते भाकरी. आता त्याच्यात लिंबू पिळून ठेवलंस, कांदा टाकून ठेवलास, मुरमुरे नरम होऊन जातील, भाकरी नरम होईल, शेव नरम होईल, काय ते खाण्याला चांगलं नाही लागणार. त्याच्यामुळे तेवढं बोललं राग आला, ते जाऊन झोपू द्या. तर हे खाऊ आपण हे नंतर अगोदर हे खाऊन घेऊ. मोबाईल पाहून झाला, गेम खेळून सगळं गेम सुरू केलाय. पुन्हा कोणी सांगितलंय का त्याला ते गेम खेळायचं? सकाळीच गेम चालू करीत. कशाला कोण सांगणार आहे? त्याची मर्जी, खेळायचं नाही काढायचं थोडी असतंय. खेळत नव्हतं ना, सोडून दिलं. खेळत नव्हतं, डबल खेळलं. आता डबल खेळायला लागलं. कस काय? त्यालाच विचार. काय म्हणून रे वा? हा अरे वा, आता खरंच बोला मध्ये हे दाखवून ठेवले डबल येऊन जाईल हवा ना. हे टाकून त्याच्यावर परत तोच काढलेस. पाऊस चालू आहे मंडळी, काय करावा? चूल पेटाना नाही. चुलीवर जेवरच्या भाकरी गॅसवरच करावं लागायला. चुलच पेटीच आहे, चुलीला बाहेर पेटवायला जागाच नाही. त्या दोडक्याला पहिलं धुवून घेऊन युवराजला मस्त बारीक चिरून द्यायलाय. तेवढं बोललेलंच त्याला फुगवा आलाय, तिथं जाऊन झोपलाय. चल बाबा फुगला आता. चला मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तुमच्याकडे कसं काय पाणी? मुंबईवाल्या ताईची तर मजाच मजा आहे. पाणी नव्हतं ताई तुमच्याकडे, आहे का नाही? मुंबई पुणे, मुंबईवाल्या ताईला पुण्यावाल्या ताईला लय पाऊस झालाय भरपूर. लाईव्हला येत नाहीत, काय नाही माहिती पडत नाही. थोडंफार लाईव्हला आलं तर मग बोलत्यात चालत्यात, कमेंट करीत नाहीत व्हिडिओला. लाईव्हला येईना नाहीत. आता आज संध्याकाळी घेऊ लाईव्ह. लाईटीच्या भरोशावर आहे मंडळी. रात्री लाईटच नव्हती त्याच्यामुळे नाही घेतो. तुम्ही शेवटपर्यंत पहा, मग तुम्हाला लाईव्हचं काय नाही समजून जाईल. पण आपल्याला लाईट पाहिजे, सगळं मेन गोष्ट म्हणतात. अरे होते तेवढे अर्धे तर म्या खाल्ले, एवढे उरलेत. त्याचे टाकले नव्हते का तो? वाटतं ना सकाळी भारी बोललं ते. त्यानं मग टाकलं नाही, मी त्याच खाऊन घेतो आता. जन्माचा डब्बा भरून आता एवढं आहेत ना रे. काय म्हणा, अरे बाबा काय
हे खायचे सगळं सकाळी हे असं बनवलंय काही पण काय मम्मा त्याचं खाणं आहे बाबा ते. त्याला कोण नाही म्हणू शकत काहीच. त्याला कोण बोला कोण चाललं. आवरलं पा ताईंनं माझ्या सगळं माझं आता आवरलं चालले मी आता कामाला. हे पा इकडं पा कोण आलंय आज घरी जेवायला. चला दाखवते मी तुम्हाला. हे पा आज कस काय घरी आले तुम्ही जेवण करायला. हा हॅलो रोज डब्बा द्यावा लागतो मंडळी. अर्ध देत नाही म्हणून जेवण बरं आहे का आता अर्ध देते ना अर्ध देत नाही त्याच्यामुळं मी खाते काय मग. अरे वा आ मग मी जे बनवलं ते तुम्हाला आलं नाही काय. नव्हती आली काल. खाराची पोट तुम्ही खातच नाहीत. खारं येतोय वापस आणि त्या दूध ठेवून ठेवून खायला लागलं. भाकर ती परत तुमची वाजून घ्या ना. काय म्हणते पाहू काय म्हणलं कोण म्हणजे आहे ना सोडून देतो. परत बाजूला घ्या ना. दुरडीवर काम करता सोडून घ्यायला येते मग तिकट झालं म्हटलं सकून ठेव. नाही आता मोठी भरवली आहे ना दुसरी भरवायची नाही. कायच कराव. काय आलं का काय म्हणलं मी ठेसा द्यायला नव्हता. ठेसा द्यायला नव्हता तुम्हाला त्या दिवशी ठेसा द्यायला तर ते ठेसा तसंच वापस आला. खार द्यायला खार वापस आला. त्याच्यामुळं मग दिला नाही आम्ही खारण ते. हा त्याच्यामुळे मला आता अर्ध देते अर्ध नाही देते. आता अशी मला महिन्यात आता दाढी करायला आता दाढी बिडी करून येऊ म्हणलं जेवण खाऊन करून जेवण आलो मी. असं बरं आहे बाबा. मंडळी तुम्ही माहिती झालं पाहिजे ना स्वयंपाक काय काय देते यावला काय काय. हा मंडळीला माहित आहे. मंडळीला दाखवून आम्ही डबा भरितो. पण मग खार तुम्ही वापस देता ठेसा वापस देतात त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला देत नाहीत. येत नाही खाराची कैरी ती दिवसभर डब्यामध्ये पडती भाकरी बरोबर आणि मग संध्याकाळच्या फेकून द्यावं लागते त्याच्यामुळे दिली नाही. वर्गात जेवलं माझ्या बरोबर तर खाता येत नाही का घरी येत आहे. मग ते घरी तुमचा डब्बा देतात ना आम्ही तुम्हाला. त्याचा डबा देत नाहीत ना. तर तुमच्या डब्यात येऊ कसा काय. बाप नाही कवडलं तर होतं ना घरी कोण मग ते त्याचा डबा नाही नेत तो म्हणतो मी घरी येऊन जेवण यायचा डबा नेतो मी. याचा डबा ते कशाला खाईन कशाला थांबन त्याच्या डब्यात. घरी येतोय झोपतोय. मग 2 वाजता जेव्हा सुट्टी झाल्यावर मग येतो ना तो घरी जेवण करून टाकतोय अंग जसं. अरे वा चल ये बिगर आंघोळीच कसं चक्र मारताय नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं. केले नाही शांताबाई बाई कोण म्हणे आंघोळ केली? कशा कोणावाने शांताबाई चक्रा नका कुठं आंघोळ केलीस तर का अशी मी दिलं तुला पाणी ठेवून का मेन उतरून. कोण? रे बदमाश. म्हणजे काय घरामध्ये असे पाणी कोणी कोणाला उतरून द्यायची बोली नाही. नवऱ्याला सुद्धा पाणी द्यायची उतरून बोली नाही. काय सांगू बाहेर झालं असं असं आहे मंडळी. हा. तर मी म्हणलं अगं मंडळी एखाद्या मोठ्या घरात दिली असती तर काय पदवी आली असती. मोठ्या घरात असते तर काय मी नोकरीला असते ना तर कोणी ना कोणी तरी नोकरीला असतं तर ती पदवी मोठीच मी तर असते. म्हणजे टाट असतं तर त्या नोकरीच जे तोंडाने घात घातला असता काय कोणा ठाऊ बा. हा मग नोकर कशासाठीच राहतात. मंडळी गरीबी आली तर बाजू नाही आणि श्रीमंती आली तर बाजू नाही असेल म्हणतात ना ते. तर माणसानं गरीब पण थोडं राहावा. आम्ही काय करायला लागलोत मग आम्हाला कशाची श्रीमंती आली. आता आता काय आता मंडळी म्हणते की नवरा बाप भांडणं चालले का काय समजून नाही राहिलं. आता मी कळतो म्हणते पाणी उतरा पाणी तिकडं पळवतोय शेवटी मॅच मंडळी काही कशी पाणी घेतलं हे बी सांगावं लागतं का मंडळी तुम्हाला. तुम्ही ते काही कमी असेल मग चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा भाऊ तुमचं चुकलं म्हणून. मंडळी काही ना काहीतरी ना रिकामी असं का मी जेवण करीत होते. मंडळी मी जेवत होते तेव्हा आलते ते. आले पा मंडळी पुरं कामावून घरी. पा एक गेलं तर कॉलेजला आणि एक गेलं तर कामाला. 2 वाजलेत. जेवणाला सुट्टी झाली आलेत पा जेवायला. इकडं दाखवते मी तुम्हाला. हे पा हे कॉलेजवालं हे कामावालं. का काम नाही बोल. ही भाजी केली जोडकाची त्यामुळे मस्त चपात्या पाहिजे भाकरी टाकल्या ज्वारीच्या.
चपात्या काऊन नाहीत पेट नाही मग त्याच्यामुळे कालच कट्टा चपात्या आणलाय अहो कालच कट्टा कट्टा आणलाय आणून ठेवला ते मग कट्टा आणून ठेवलाय तर मग कट्टा आणून ठेवलाय तर मग आता आज करीन दळण आणीन दळून कट्टा काल आणलाय काल संध्याकाळी त्या संध्याकाळी आणलाय मंडळी कट्टा मग काल संध्याकाळी काढून ठेवला असतं तर मी सकाळी नेऊन दळून ठेवला असतं नाही तर रात्री ठेवला असतं सकाळी असं घेतला आणून खाते पहा मंडळी असं लागत द्यायला खायला कुरकुरे कारकुरे कुरकुरे मग अजून काय नाही काय नाही म्हणते मंडळी आता दळण करावं लागन आणि दळून आणावं लागन जेवरच्या भाकरी लेट वाचतात पण मुद्दाम नाही दळून आणलं मुद्दाम खाऊ घातल्यात गहू लेट झाले आणायला ह्या वेळेस तर चाललंय जेवरच्या भाकरीवर दण काय चला खाल्ल्या ना आम्ही मग काय म्हणलो ना खाल्ल्या ना आम्ही काय नाही म्हणले का मग आता काय म्हणावं लागलं अरे पण दोडक्याची भाजी केली दोडका आवडत नाही आता सांगा या भाकऱ्या कसं जाईन ते याला काहीच आवडत नाही म्हणलं हे नको ते नको ते नको काय खातो काय माहिती नाही मला आवडते पण चपात्या का नाही मस्त डाळ टाकून केला छान लावला पण चपाती पाहिजे चिपीच गॅस पा किती भारी झालाय गॅस दोन काळा किती मस्त झाला गॅस त्याच्यावरच्या भाकरीनं असाच होऊन जातोय जी चला. वस्तू खराब होती आणि ते भाकरी पण एवढा जाड जरा पतला होता भाकरी पाहिजे कायच करावं यायला